बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. वंदन कोणाचं होतं? कोणाचं होतं? अर्चनाबेन अनिताबेननी निवडणुकांच्या वेळेला खूप सारी आश्वासनं दिली आणि त्यानंतर काही कमिटमेंट दिलेली आहे की पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जो ईश्वराला आवडतं तसं चालतो तो सगळ्यांचा आवडता बनतो आणि जे ईश्वराला आवडत नाही त्याच्यानुसार जे जीवन जगतात ते कोणाच्याच आवडीचे बनत नाही. बरोबर आहे. आता ईश्वराला मग अशीच सांगितलं दारू सिगारेट वगैरे वगैरे काही आवडत नाही व्यसन, तर ते जे करतात ते कोणाच्या आवडीचे बनतात का? उत्तर मिळत नाही. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की ईश्वरीय ज्ञानाच्या आधारे जीवनाला आपल्याला एक आकार द्यायचा आहे, जीवनाला एक आपल्या कलाटणी द्यायची आहे आणि त्यासाठी ईश्वराने हे विद्यालय खोललेलं आहे. या विद्यालयामध्ये 7 दिवसाचा राजयोग कोर्स असतो. आता सगळे पोहोचलेले आहे तर फक्त परिचय देतो. अगदी विनामूल्य ईश्वराने ही शाळा खोललेली आहे. तुम्ही सानुसार आले तरी तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाही, एकही रुपया द्यायचा नाही. अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे आणि फक्त या विद्यालयामध्ये जो कोर्स शिकवला जातो ज्याच्यामध्ये परिचय दिला जातो आपण कोण आहे, कुठून आलेलो आहे, ईश्वर कोण आहे, वर्तमान समाजाला हे दुनियेमध्ये एवढी अशांती भय चाललेला आहे, भ्रष्टाचार चाललेला आहे, तर ते कशामुळे, समय कुठला चाललेला आहे. आता म्हणतात कलियुगाचं पण अंतिम चरण सुरू आहे, सगळ्या गोष्टींचे अति सुरू आहे आणि मग ह्या अतिमध्ये आपण कशा प्रकारे ईश्वराशी जोडून आपल्या जीवनामध्ये शक्तींची प्राप्ती करून घेऊ शकतो. जी कुठली पण आत्मा साधारणपणे नॉर्मली 5-10 मिनिट जरी ईश्वराच्या सानिध्यात बसली तर त्याच्या आतमध्ये शक्ती वाढायला सुरुवात होते. सगळ्यात पहिली शक्ती वाढते सहनशक्ती, जी आज आपल्या सगळ्या माता बहिणींच्या मध्ये कमी झालेली आहे. सहनशील बसायला नसेल, ठीक आहे. तर पहिली शक्ती सहनशक्ती. आज आपल्याला सगळं काही आहे, घर भरलंय सगळ्यांनी, पण एखादी गोष्ट जर कोणी बोललं तर ती सहन होत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. सगळ्यांना सहन होत नाहीये आणि सहन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? सहन करणं चुकीचं आहे का? परमात्मा सांगतो काही गोष्टी जर सहन केल्या तर थोड्या दिवसांनी परिस्थिती बदलते. परिस्थिती सदा सर्व काळ एक समान राहत नाही, पण आज घटस्फोट असेल, विभक्त कुटुंब असेल, आत्महत्या असेल, बाहेर घेऊन जा एकदा त्याला, म्हणजे तो शांत